जमाते इस्लामी हिंद के तहत कायम ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी ने रामनगरम के सैलाब ज़दा इलाकों में राहत और बाज़ाबादकारी के कामों में बढ़ चढ़कर हिस्सा लिया है। ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಒಂದು ನೆರೆಹಾನಿ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಪರಿಹಾರಕ್ಕಾಗಿ ತುಂಬ NGOಸ್ಗಳು ಬಂತು. ಆದರೆ HRS ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ರಿಲೀಫ್ ಸೊಸೈಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಿದೆ ತುಂಬ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲರ ಮನೆಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ, ನೋವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಹಾಗೂ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ತೊಂದರೆಗಳಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಮನೆಯನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಮುಚ್ಚಿ ಹೋಗಿದ್ದಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ಒಂದು ಇದೇ ಇಲ್ದಿರ, ನಾಮೋ ನಿಶಾನ ಇಲ್ದಿರ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಹೊಟ್ಟೋಗಿತ್ತು ನದಿಯಲ್ಲಿ ಕೊಚ್ಚಿಕೊಂಡು. ಅಂತಹದ್ದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಪುನರ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ನಗುವನ್ನು ತರಿಸುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ರಿಲೀಫ್ ಸೊಸೈಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. 15 सितंबर 2022 बरोज जुमेरात रामनगरम के MDR कन्वेंशन हॉल में ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी का इजलास मुनक्कद हुआ। इस मौके पर मुंतखब सैलाब मुतासरीन में ठेले की गाड़ियां, सिलाई मशीनें, व्हील चेयर्स, बर्तन, कंबल, चादरें और चंद दीगर अशिया तकसीम की गईं। बिला लिहाज मजहब व मिल्लत ये इमदाद तकसीम की गई। इस इजलास में बल्दिया के मुकामी काउंसलरों, समाजी कारकुनों और सियासतदानों ने हिस्सा लिया। HRS के साबिक जनरल सेक्रेटरी अकबर अली ने कहा कि रामनगरम में 29 अगस्त को आए सैलाब के बाद भारी तबाही हुई है, जबरदस्त नुकसान हुआ है। कई मिली और समाजी तंजीमों ने यहाँ बड़े पैमाने पर लोगों की मदद करते हुए इंसानियत की एक बड़ी खिदमत अंजाम दी है। अकबर अली ने कहा कि रामनगरम में जिस पैमाने पर तबाही हुई है, सड़कों, मकानों, दुकानों को जो नुकसान पहुंचा है, रेशम और दीगर पेशों से जुड़े ताजिरों को जो नुकसान हुआ है, इसके पेश नज़र हुकूमत पर बहुत बड़ी जिम्मेदारी आयद होती है। अकबर अली ने कहा कि मिली और समाजी तंजीमों की खिदमत अपनी जगह, लेकिन हुकूमत रामनगरम के सैलाब मुतासरीन की बाज़ाबादकारी के लिए बड़े पैमाने पर इक़दामात करे। ಪೊಟ್ಟಣಗಳನ್ನು ಕೊಡುವಾಗ, ಆಹಾರ ಪೊಟ್ಟಣಗಳನ್ನು ಕೊಡುವಾಗ ನಾವು ಯಾರನ್ನು ಕರೀಲಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ಯಾರನ್ನು ಕರೆಯುವುದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಯಾಕೆ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕರೆದಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರನ್ನು ನಾನು ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಇವತ್ತು ನಾವು ಇವರನ್ನು ಕರೆದದ್ದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕಾಗಿ. ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು. ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ರಿಲೀಫ್ ಸೊಸೈಟಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ NGOಸ್ಗಳ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ರೋಡ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಯ ಡ್ರೈನೇಜ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಯ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆ NGOಸ್ಗಳಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಕಾಪಾಡಲಿಕ್ಕೆ ಆ NGOಸ್ಗಳಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಸರಿ, ಸುಮಾರು 50 ಮನೆಗಳು ಇಲ್ಲಿ ನೆಲಸಮವಾಗಿದೆ, ಆ ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. 150ಕ್ಕೂ ಜಾಸ್ತಿ ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥನಾಶವಾಗಿದೆ, ಅದನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಟ್ಟು ಕೂಡ ನಮಗೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾವು ಇದನ್ನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬೇಡಿಕೆ ಇಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಇಲ್ಲಿಯ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ಬೇಡಿಕೆ ಇಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿಯ MLA ಅನಿತಾ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರಿಗೆ ಈ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಅವರು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು. ನಾವು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಸಹಕಾರದ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೀರನ್ನು ಒರೆಸುವಂತಹ ಕೆಲಸ ಮಾತ್ರ ಮಾಡಿರುವಂತದ್ದು, ನಾವು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೀರು ಒರೆಸುವಂತಹ ಕೆಲಸ ಮಾತ್ರ ಮಾಡಿರುವಂತಹ ಈ ಸಭೆ ಕರೆಯುವುದು ಇಲ್ಲಿಯ ನಗರಸಭೆಯನ್ನು, ಇಲ್ಲಿಯ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತವನ್ನು, ಇಲ್ಲಿಯ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಎಚ್ಚರಿಸಲಿಕ್ಕೆ। रामनगरम में सैलाब से हुई तबाही के बाद ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी के कारकुनों ने सैलाब से मुतासिरा दूर दराज इलाकों तक पहुंचकर लोगों की मदद की है। HRS ने रामनगरम के MDR कन्वेंशन हॉल में 10 दिनों से जायद वक्फे तक रिलीफ सेल कायम करते हुए
मुनज़्ज़म तरीके से ज़रूरतमंदों मुस्तहक ख़ानदानों तक राहत पहुंचाने का काम अंजाम दिया है। पेश है रामनगरम से जुनूबी न्यूज़ की रिपोर्ट। ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी इस वक्त रामनगर में जो फ्लड का जो ये इंसिडेंट हुआ उस वक्त से अभी तक काम कर रहे हैं हमारे NGOs। शुरू से आके इधर जो देखने में हालत बहुत बुरा है। घर में पानी घुस गए थे, कचरा था, रहने का जगह नहीं था, बहुत मुश्किल था। उस वक्त हम यहाँ का मुआयना किया, सर्वे किया, उसके बाद में साफ़ सफाई का काम किया शुरू और एक रिलीफ सेल बनाया हम यहाँ MDR कन्वेंशन हॉल में। ये बहुत ज़रूरी था हमको करने के लिए, इसलिए कि ये जो यहाँ का जो हालत क्या है बोल के दूसरा जगह से जो लोग आ रहा है, NGO लोग आ रहा है, वो लोगों को पता नहीं था। इसलिए यहाँ का एक अच्छा रिपोर्ट के साथ में एक प्लानिंग के साथ में एक सेल बना के वो लोगों का हम ताउन किया। कई NGO हमारे पास आके यहाँ से इंफॉर्मेशन ले लिया और हज़ारों वॉलंटियर्स जाके साफ़ सफाई का काम शुरू किया। तो उसके बाद में अनाज है, फूड किट है और जो घर के बर्तन है, ये सब प्रोवाइड कर लिया अलग अलग जिम्मेदार लोग, अलग अलग NGO वाले ने। तो उसके बाद में जो हमारा जो ये था, ये लोगों को बिजनेस के लिए लॉस हुआ था। बिजनेस के लिए जैसे ही रेशम का धंधा है वो बहुत लॉस हुआ, उनका जो मोटर लॉस हुआ, मोटर से ज़्यादा उनका नुकसान वो रेशम का था। रेशम का जो एक वो जो ये आता है उसके लिए 5,000 रुपये हुआ, तो वो पानी में कहीं ऐसा वाला वो जो रील है वो पानी में डूब के खत्म है। एक आदमी से सर्वे से मालूम पड़ा 5-6 लाख रुपए का 10 लाख का नुकसान हुआ, तो वो ये बहुत बड़ा नुकसान है उनको। तो मशीन तो उनका 3.5-4 हज़ार में उसका रिवाइंड होकर मिल जाता था, लेकिन रेशम बहुत नुकसान हुआ। ऐसा कहीं हम सर्वे किया है, लेकिन अभी HRS उतना बड़ा तो हम ताउन नहीं कर सकते। इस वक्त जो है हम बिज़नेस के लिए कोशिश कर रहे हैं। छोटा मोटा धंधा है, दुकान में जो माल है, जो ग्रोसरी आइटम है वो सब चले गया, ऐसा लोगों को हम प्रोवाइड किया, उनको बिजनेस करने के लिए शुरू किया। वैसे आज ही हम यहाँ कन्वेंशन हॉल में ये जो प्रोग्राम किया है, यहाँ 10 हम तेला गाड़ी जो फुल कार्ट जो दे रहे हैं लोगों के लिए, इसलिए दे रहा है कि वो लोगों का गाड़ी पानी में भीग चला गया तो उनको बिजनेस नहीं कर सकता। इस वजह से वो तरकारी का हो, किताब का हो और फूड्स का हो, और ऐसा पूरा लोगों के लिए हम जो 10 गाड़ी प्रोवाइड कर रहे हैं। ऐसे घर में जो टेलरिंग जो काम करने वाले औरत लोगों को रहता है, खास तरीके से अच्छे कमाने वाले औरत लोग थे, उनका बिजनेस कंप्लीट बंद हो गया, घर नहीं चल रहा है। इस वजह से हम उनके लिए एक आर्ट मशीन का भी बंदोबस्त आज किया है, और उसके बाद में कहीं 100 से 30 बर्तन का जो फैमिली को बुलाया यहाँ किया, यहाँ ये सब प्रोवाइड कर रहे हैं। और भी हम यहाँ कुछ और भी दिन रह के HRS ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी का जो लोग हैं यहाँ देखे और भी कुछ काम करना चाहता है। अब हमारे पास और भी एक 60 लोगों का बिजनेस का लिस्ट है, उसको उनको जो सर्वे करना दोबारा, उनको भी हम कुछ बिजनेस के लिए कोशिश कर रहे हैं। ऑटो रिक्शा खराब हो रहा है, 2 व्हीलर है, 2 व्हीलर में जो कपड़े का धंधा करने वाले उनका 2 व्हीलर खराब हो रहा है, अभी जो गैरेज में लेके जाके उनका रिपेयर के लिए रखा है। ऑटो का भी हम गैरेज में रखा है, वो लोगों का ऑटो भी उधर रिपेयर हो रहा है, उन्होंने भी वो रिपेयर होने के बाद में उन्होंने काम करने के लिए शुरू है। आपका नाम? मैं ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी का जनरल सेक्रेटरी मोहम्मद मरकड़ा। हम लोग 29 तारीख को ये वाक़या हुआ, 30 को हम यहाँ पहुँचे। पहुँचने के बाद ऐसा मालूम होता था कि सारे शहर में जो है कीचड़ ही कीचड़ भर गया है। तो हमारे वॉलंटियर्स जो उस वक्त आए थे वो सारे वॉलंटियर्स पाकी सफाई में लग गए, और कई मकानात हम उस दिन जो है पाक साफ़ किए। पाकी सफाई के बाद हमारा इरादा ये था कि जो है अब इसके बाद हम क्या करें। तो ऐसे मौके पर जो है हमने सर्वे का काम जो है शुरू किया, और कुछ घरों के हमने सर्वे किए, और उसके बाद हमको दूसरे ही दिन इस बात का अंदाज़ा हो गया कि लोग जो है इस वक्त खाना वगैरह उनके पास नहीं मिल रहा है, वक्त पर नहीं मिल रहा है। तो उस वक्त हमने जो है राशन किट वगैरह प्रोवाइड उनको करने की कोशिश की, और उससे पहले ये मालूम था कि जो है लोग अपने बिछानों की तरफ से भी जो है ये हो गए हैं, उनके घर में जो था सारा जो है वो सैलाब का शिकार हो गया। तो हमने उनके लिए जो है एक चटाई और एक ओढ़ने का भी इंतज़ाम किया, और इंतज़ाम करने के बाद हम फिर मज़ीद और आगे बढ़कर कोशिश कर रहे थे कि जो है किसी तरह इन लोगों के घर आबाद हो जाएं, ये लोग अपने घर को वापस आए। तो पहले फेज़ में हमने ये काम किया, एक तो पाकी सफाई की, और दूसरा जो है हमने सर्वे किया
और सर्वे का अंदाज़ हमारा ये था कि हम घर घर जाते और जाने के बाद वहाँ से उनके पास से जो है डिटेल्स लेकर, उनका नाम लेकर, उनकी ज़रूरियात हम लिख लेते और उनकी ज़रूरियात को जो है हम पूरा करने की कोशिश करते। ये काम जो है हमने किसके जानिब से हुआ है पूरा? ये पूरा काम जो है HRS ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी, ये सोसाइटी तकरीबन कायम होकर 18 बरस हो गए। 18 बरस से कई वक्त जो शुमाली हिंदुस्तान में, शुमाली कर्नाटक में भी सैलाब आया था, सैलाब में भी हम काम करते हैं। हमारा काम रेस्क्यू, रिलीफ और रिहेबिलिटेशन, ये 3 नुकात को हम सामने रखकर काम करते हैं और हमेशा इंशाअल्लाह जो है हमारा इदारा काम करता रहेगा। आपका नाम? मोहम्मद फारूक नश्तर, मैं मैसूर में रहता हूँ। आप सब भी इस हादसे से वाकिफ़ हैं, आप सभी पूरे भी। चंद दिन पहले हमारी रामनगर की हालत, बहुत बुरी हालत हो गई थी पूरी भी। जान एक छोड़ को दूसरा कुछ भी नहीं था, ज़िंदगी से नहीं थी। खाली सांस से हमें पहने हुए कपड़े एक छोड़ को दूसरा कोई भी हमारा एक रास्ता नहीं था पूरा भी। ऐसे हालात में मैं फ़ख्र से बोलता हूँ, हमारे उलमा यहाँ, हाफिज़ खारियाँ, हमारे मदरसे के बच्चे इतनी बड़े तादाद में आए पूरे भी, मंड्या से, मैसूर से, बेंगलुरु से, हर तरफ से आकर पूरे भी बहुत कुछ मदद कर को उनको सब भी एक ज़िंदगी के वास्ते एक रास्ता दिखा को गया। उन्होंने सब भी बहुत फ़ख्र से बोलता हूँ मैं। तो अभी क्या हुकूमत की तरफ से कोई भी सहूलत नहीं मिल रही है यहाँ पे? बोलूँ ना, पार्शलिटी डैमेज हुए सो पूरा भी हमारा मुस्लिम्स को ज़्यादा पूरा भी उनमें वो एहसास नहीं है आज तक के। हमारा रामनगर में इतना बड़ा हादसा हुआ को है,
हमें इससे पूरा भी बेसिक नीड्स को पहले उनको सब ज़रूरियात का हमें सभी एक रिलीफ देना करने का उनको आज तक भी माइंड में हाकोन है। बीजेपी हमारे गवर्नमेंट को ऑफिसर्स को होंगे, गवर्नमेंट को होंगे, हमारे डीसी को होंगे, सीईओ को होंगे, हमारे नगर सभा कमिश्नर को होंगे। ह्यूमैनिटी करने का अभी तक आको नहीं है उनको सभी, उनको ह्यूमन सेंस है नहीं है, मुझे मालूम नहीं है क्या उनको सभी, क्या एडमिनिस्ट्रेशन उनको सभी मालूम है नहीं मालूम है, मालूम नहीं है। 10,000 रुपये के चेक दिए गए हैं, छोड़ो सभी, कौन भी आम आदमी भी 10,000 रुपये जाता है, रास्ते में भी दे को चल जाता है। 10,000 रुपीज़ इज़ नॉट ए बिग मनी फॉर दिस बिग रिलीफ फॉर दिस बिग इंसिडेंट। क्या डिमांड है आपका, क्या चाहते हैं? क्या भी नहीं, बेसहारा उनको घराने से उनको पंप घरा दरा जीने बना दिया ना। खुसूसी जो रेशम के जो फैक्ट्रियाँ पूरे डैमेज हो गए, उनको बहुत बड़ा नुकसान हो गया है। दूसरे आम आदमी का थोड़ा बहुत क्यों भी चलता ज़िंदगी, उनके मिशनरीज पूरे चले गए। नेक्स्ट उनकी ज़िंदगी का रास्ता नहीं है, उनका रोज़ी रोटी का रास्ता नहीं है, उनका सभी पूरा भी फैक्ट उनका जो मटेरियल, रॉ मटेरियल, फिनिश गुड जो भी था पूरा वो सभी होना पूरे भी वो सब पूरा गंवा ले उनको सभी। उनका पास 1 रुपया भी क्या भी नहीं है, खाली सांस उन्हें पहने का कपड़ा, इतने मैं ज़िंदगी कर रहा हूँ सभी पूरा भी। आज के भी गवर्नमेंट से क्या तो रिलीफ मिलेगा करने के उम्मीद से नीचे आसमान ऊपर देखो। ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಒಂದು ನೆರೆ ಹಾನಿ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಪರಿಹಾರಕ್ಕಾಗಿ ತುಂಬ NGOಸ್ಗಳು ಬಂತು. ಆದರೆ HRS ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ರಿಲೀಫ್ ಸೊಸೈಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಿದೆ ತುಂಬ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲರ ಮನೆಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ ನೋವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಹಾಗೂ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ತೊಂದರೆಗಳಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಮನೆಯನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಮುಚ್ಚಿ ಹೋಗಿದ್ದಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ಒಂದು ಇದೇ ಇಲ್ದಿರ, ನಾಮೋ ನಿಶಾನ್ ಇಲ್ದಿರ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಹೊಟ್ಟೋಗಿತ್ತು ನದಿಯಲ್ಲಿ ಕೊಚ್ಚಿಕೊಂಡು. ಅಂತಹದ್ದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಪುನರ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ನಗುವನ್ನು ತರಿಸುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ರಿಲೀಫ್ ಸೊಸೈಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇವರಿಗೆ ನಾವು ಸದಾ ಚಿರಋಣಿಯಾಗಿರ್ತೇವೆ. ರಾಮನಗರದ ಒಂದು ಜನತೆ ಏನಿದೆ ಅವರು ಕೂಡ ಸದಾ ಚಿರಋಣಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. ದೇವರ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ಇಂದು ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸನ್ನು, ಎಲ್ಲರ ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ HRS ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ನನ್ನ ಹೆಸರು ದೀಪಾ ಮುನಿರಾಜು ಅಂತ ಹೇಳಿ, ರಾಮನಗರ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ. ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಅವ್ರನ್ನು ನಾನು ಸ್ವಾಗತ ಕೊಡ್ತೇನೆ. ಇದೇ ಥರ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕೂಗಿಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಕೈ ಜೋಡಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮಹಿಳೆಯರಾಗಲಿ ಮತಕ್ಕೆ ಕೋರುತ್ತಾ ನಾನು ಈ ಪ್ರಸ್ತಾವ ಭಾಷಣ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತೇನೆ. ವಾಪಸ್ಸಾನ ಅನಂತಾಯ ಬಿಲಾಲನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಸ್ಟೇಜ್ನಲ್ಲಿ ಇರುವ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರೇ, ಇದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. HRS ಒಂದು NGO. ನಮ್ಮ ಹತ್ರ 1000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ವಾಲಂಟಿಯರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಒಂದು 20% ಮಹಿಳಾ ವಾಲಂಟಿಯರ್ಸ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ದಾರೆ. ಇದರ ಉದ್ದೇಶ ಸಿಂಪಲ್ ಏನು 3-6 ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಯಾವ ಸಮಸ್ಯೆ ಬರುತ್ತೆ ಆವಾಗ ಜನರಿಗೆ ಅದರಿಂದ ತೆಗೆಯಿರಿ, ರೆಸ್ಕ್ಯೂ ಮಾಡಬೇಕು. ಅದರ ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ರಿಲೀಫ್ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ನೋಡಿ, ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಏನು ಪರಿಹಾರ ಬರುತ್ತೋ 29 ನಮ್ಮ ಯೂನಿಟ್ ಇಲ್ಲಿರಲಿಲ್ಲ, ರಾಮನಗರದಿಂದ ನಾವು ಒಳ್ಳೆಯಿಂದ ಬರೋ ತನಕ ಒಂದು ದಿವಸ ಆಯಿತು. 4ನೇ ದಿವಸ ನಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ, 30ಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಆ ತನಕ ಆ ರಿಲೀಫ್ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದ್ರ ನಂತರ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಆಗಿ ರಿಲೀಫ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದ್ರ ನಂತರ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್, ಅದು ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್. ಈ 3 ಕೆಲಸ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕೆಲಸ ನೀವು ಮುಂದೆ ಈಗ ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಇಂತ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದನ್ನು ರೆಕಾರ್ಡ್ ಪುಷ್ ಹಾರ್ಟ್ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಈ ತರ ಸಿವಿಲ್ ಇಶ್ಯೂಗಳು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದವು. ಇದನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. ವೆಲ್ಕಮ್, ಸ್ವಾಗತ. ಈ ಕರೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಈ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಗಿರಿಜಾ 17ನೇ ವಾರ್ಡಿನ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಅಂತ ಗಿರಿಜಾ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. ವೆಲ್ಕಮ್. ಇದೇ ತರ ನಾಗಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ರಾಮನಗರ, ಅವ್ರಿಗೂ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಕೋರುತ್ತೇನೆ. ಇದೇ ತರ
ಐಷಾ ಬಾನು 10ನೇ ವಾರ್ಡಿನ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ನಮ್ಮ ಪ್ರೋಗ್ರಾಮಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೇನೆ. ಇದೇ ತರ ದೀಪಾ ಮುನಿರಾಜ್, ಜಿಲ್ಲಾ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರಾಮನಗರ, ಇವರು ನಮ್ಮ ಪ್ರೋಗ್ರಾಮಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವರನ್ನು ನಾನು ಸ್ವಾಗತ ಕೊಡ್ತೇನೆ. ಇದೇ ತರ ನಮ್ಮ HRS ನ ಮಾಜಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾದ ಜನಾಬ್ ಅಕ್ಬರ್ ಅಲಿ ಸಾಹೇಬ್, ಇವರು ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ. ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಕೋರುತ್ತೇನೆ. ಇದೇ ತರ ನಮ್ಮ ಜಮಾತಿನ ಹೊಣೆಗಾರರಾದ ಜನಾಬ್ ಅಸ್ಲಂ ಪಾಷಾ ಸಾಹೇಬ್, ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ನಾನು ಸಹ ಸ್ವಾಗತ ಕೋರುತ್ತೇನೆ. ಇದೇ ತರ ಅವರ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಆದ ಜನಾಬ್ ಅಶ್ರಫ್ ಬಾಬು ಅವರು ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಅವಲೋಕನ ಮಾಡಬೇಕು, ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಈ ರಾಮನಗರ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಾವು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ದಿವಸಕ್ಕೆ 100-150 ಸಂತ್ರಸ್ತರು ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ತೆಗೆದುಕೊಂಡೆವು. ನಾವು ಮನೆಗಳನ್ನು ಮತ್ತೆ ಅಂಗಡಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವಾಗ ನಮಗೆ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಮೆಹದಿ ಕಲೀಲ್ ಎಂಬುವರು ನಿರಂತರ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿದ್ದರು. ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಎಲ್ಲ NGOಗಳ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ, ಮರ್ಸಿ ಮಿಷನ್. ಅದರಲ್ಲಿ HRS ಕೂಡ ಇದೆ, ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಮೈತ್ರಾ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಇದೆ. ಅವರು ನಮಗೆ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟರು, ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ವಾಲಂಟಿಯರ್ಸ್ ಬೇಕು, ನಿಮಗೆ ಎಂಥದ್ದು ಬೇಕು, ನಿಮಗೆ ಯಾವ ಐಟಮ್ಗಳು ಬೇಕು, ನಾವು ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಅದೇ ಒಂದು ಸ್ಫೂರ್ತಿಯಿಂದ ನಾವು इंसाफ दिलाने की कोशिश करेंगे। हम अभी यहाँ से इंशाअल्लाह जाने वाले नहीं हैं। हम यहाँ से जाने वाले नहीं हैं उस वक्त तक जब तक कि आपको इंसाफ न मिले। हम यहाँ रहेंगे और आपको इंसाफ दिलाकर रहेंगे। हम आपसे वादा करते हैं कि आपको इंसाफ दिलाने तक हम यहाँ से नहीं जाएंगे। आपकी मुसीबतों में हम साथ हैं और आपसे दरख्वास्त करते हैं कि आप भी बड़ी हिम्मत और हौसले के साथ रहें, अपना हौसला ना हारें। बेशक घर लुटा है, असबाब लुटा है, नुकसान पहुंचा है, लेकिन इन तमाम को जो है आप एक दूसरे के ताउन के साथ एक दूसरे नहीं वैसा नहीं। नहीं वैसा नहीं। Okay.
ये सामान दी, स्टील के सामान दी। क्या बहुत प्रॉब्लम होता है क्या सामान? हमारा पूरा कपड़ा लत्ता सब भी चले गया, मेरे बच्ची के शादी के कपड़े सब चले गए। कपड़े के वास्ते पानी खाना सब दे रही, कपड़े गिपड़े सब चले गए, कपड़े तक ले ला को देखो ही। हमारे तो कौन भी हमने यजमान नहीं ही, हमारे बच्चा ले लो को मैं जिंदगी कर रही हूँ भैया। अब वरना भी कपड़े सामान दी भैया। रिजवाना ये भी बासना में ये दिए, और क्या घर में वो चीज़ चावल ये वो सब दिए। अब कैसे हैं हालात? अब आराम ಬೆಡ್ಶೀಟು ಅಷ್ಟೇ. ಏನಾಗಿತ್ತು? ಎಲ್ಲ ನೀರಿಗೆ ಬಂದಿತ್ತಾ ಮನೆಯಲ್ಲಿ? ತುರ್ಕ್ಲಾ ಬಿದ್ದಿಲ್ಲಿದ್ದು ಸರ್ ಕಾಲು ಮೇಕೆ. HRS ಕಡೆಯವರಿಂದ ನಮಗೆ ತುಂಬ ಉಪಯೋಗ ಆಗಿದೆ. ಬಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪಾತ್ರೆ ಸಾಮಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. रिलीफ ह्यूमैनिटी सोसाइटी फ्रॉम तुरुप्लाई। क्या दिया है उन्होंने? बेडशीट। क्या भी हमारी मदद करे, बहुत शुक्रिया उनका सबका। क्या क्या दिया गया है? राशन, कंबल, चीज़ा, खाने पीने के सब चीज़। ನನ್ನ ಹೆಸರು ಸುರೇಶ್ ಅಂತ, ಅರ್ಕೇಶ್ವರ ಕಾಲೋನಿ. ಒಂದು 20 ದಿನದ ಒಳಗಡೆ ನೀರೆಲ್ಲ ಬಂದು ಎಲ್ಲ ಮನೆ ಕೊಚ್ಕೋಗಿತ್ತು. ನಮಗೆಲ್ಲ ಬಂದು HRS ಟ್ರಸ್ಟ್ನವರೆಲ್ಲ ಬಂದು ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ವಾರ್ಡಿಂದ, ನಮ್ಮ ಜನತೆಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಜಾತಿ, ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಮುಟ್ಟಿ, ಎಲ್ಲ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಜನ ನಮಗೆಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಿರೋದು ಮುಸ್ಲಿಂ ಬಂದವರೇ ಜಾಸ್ತಿ ನಮಗೆಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ನಮ್ಮವರು ಅಂತ ಯಾರು ಇದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಜಾತಿನೂ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ನಮ್ಮ ಜಾತಿ ಕಡಿಮೆ, ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ನಮಗೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ, ನೀರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ, ಒತ್ಕೊಳ್ಳೋದು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ನಮಗೆ ರಮ್ಯಾ ತುಂಬ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮಗೆ. ನೀರಿನ ಇದರಿಂದ ಆಗಿರೋ ತೊಂದರೆಯನ್ನೆಲ್ಲ ಇವ್ರು ನೀಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಂದು ಕಿಟ್ಟೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟರು. ಈಗ ಈ ಥರ ಬಂದು ನಮಗೆ ಏನು ಐಟಮ್ ಬೇಕು ಕೇಳಿ ಐಟಮ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಆದರೆ ನಮ್ಗೆ ಬಾಡಿಗೆ ಮನೆ ಇರೋ ಸರ್, ಮನೆ ಕಳಕ್ಕೆ ಅದು ಎಲ್ಲ ಇದಾಗ್ಬಿಟ್ಟೈತೆ ಸರ್. ನಮಗಿರೋ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಹಾಯ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್. ಎಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ ಸರ್. ಸಾಮಾನು ಗಿಮಾನು ಕೊಡ್ತಾವ್ರೆ, ಬೆಡ್ಶೀಟು. क्या नाम आपका? मोहम्मद शफीउर रहमान। कैसे हालात है रामनगर में? अब इधर सुधर ले गाड़ी नुकसान हुआ, दुकान में पानी घुस गया। अब क्या मदद मिल रही है? पहुँचा नहीं अल्लाह करम है, देने मेरी अल्लाह जज़ाए खैर दे, मदद कर रही वाले कर रही। मैंने HRS की तरफ से पहले टाइम से सुबह मॉर्निंग में, दोपहर का लंच डिनर से भी ले लगा कनौज देते थे। अब हर एक छोटा सा फंक्शन कर को सबको जैसे मशीन दे रही, ये दे रही है, बस हमने भी ब्लैंकेट मतलब यूटेंसिल्स सभी देखो हैं HRS की तरफ से। हालत घर में फ़िलहाल अब बेहतर होती जा रही है, उनकी मदद से पूरा अच्छा होते आ रहा है। ಇಂದು 10 ಗಾಡಿಗಳನ್ನ ವಿತರಿಸಲಿದ್ದೇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆಗಾಗಿ ಇವಾಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ एक मिनट उठा लियो। जो काम हमारे से हो सकता है, ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी हो या हमारा मिल्लत ट्रस्ट हो बेंगलोर का, या मर्सी मिशन हो, स्माइल हो, या दूसरा बाकी जितने भी NGOs है जो HRS के साथ मिलके जो काम करे, वो हमारे से जितना हो सकता है वो काम हम करें। आज इन सबको बुलाने का हमारा मकसद ये है कि यहाँ का जो हुकूमत है उनको तवज्जो दिलाएं, क्योंकि यहाँ तकरीबन
50 से ज़्यादा घर यहाँ पूरे गिर गए हैं और तकरीबन 150 घर यहाँ का डैमेज हो गया है। और कई सारे यहाँ जो रेशम का तिजारत करते थे उनका मशीनरी और बाकी सब चीज़ें लूट गए हैं। यहाँ कोई खाने के लिए, पीने के लिए, रहने के लिए कोई बंदोबस्त नहीं है। ये सब सरकार का काम है, ये सरकार उनको दोबारा दिलाना है। और दूसरी बात, रोड चले गया है, यहाँ पर ड्रेनेज नहीं है, इलेक्ट्रिसिटी अभी तक आया नहीं है। देखो 29 तारीख को हादसा हुआ, हम आकर 30 तारीख को पहुँचे, तकरीबन 16 दिन हुआ, अभी भी इलेक्ट्रिकल का पोजीशन इनका बराबर नहीं हुआ और बीमारी फैल रहा है। उसी के साथ बच्चों का स्कूल का बैग का और उनके स्कूल किताबों का ज़रूरत है, वो तक उनको पूरा करने नहीं हो सका। एक बहुत बड़ा काम है, तकरीबन 1,500 से ज़्यादा फैमिलीज यहाँ जो इसके आड़ में आ गए हैं। तो इसे हुकूमत का जिम्मेदारी है कि यहाँ का म्यूनसिपालिटी का जिम्मेदारी है, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन का जिम्मेदारी है और सरकार का जिम्मेदारी है कि इनको जल्द से जल्द उनको एक रिहाइश का बंदोबस्त करें और उनका ज़रूरत को पूरा करें। इसके लिए आज एक प्रोग्राम बना के हम ये कुछ गाड़ियाँ और स्विमिंग मशीन दे रहे हैं कि सरकार को तवज्जो दिलाने के लिए।